श्री स्वामी समर्थ. माझ्या साई समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर 20 मार्चला आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे. तर तुम्ही 11 दिवसात 21 पारायण देखील करू शकता. 2 रोज असे करा व शेवटी प्रगट दिनाच्या दिवशी 21वे पारायण आलं पाहिजे. कधी कधी आपल्या आयुष्यात खूप दुःख असतं आणि मन कुठलीही सेवा करायला लागत नाही. आपल्याला वाटतं की स्वामींनी माझ्याकडून काहीतरी सेवा करून घ्यावी. प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी, संकट, दुःख हे येतात, पण जो खूपच त्रासात दुःखात असतो त्याची इच्छा होत नाही की कोणतीही सेवा करण्याची. मग अशा वेळी काय होतं, इच्छा असूनही आपलं मन सेवेत लागत नाही. सेवेला बसलं की खूप मनात विचार येतात. अशा वेळी सेवा तरी कशी करावी? तर हा व्हिडिओ हा स्वामींचा संदेश तुमच्यासाठीच आहे की तुम्ही ज्या अडचणीत आहात, जिथे कुठे आहात, तिथे माझी सेवा करा. एक गोष्ट लक्षात ठेवा की दुःख सगळ्यांच्याच आयुष्यात असतं. स्वामींनी त्याचं आधीच नियोजन केलेलं आहे. ते तुम्हाला नक्कीच देतील. जे परमेश्वरानं दिलं आहे त्याचा स्वीकार करावा आणि सुखाने आनंदाने आयुष्य जगावं. स्वामींनी आपल्यासाठी खूप काही केलं आहे. त्यांनी 10 वर्षानंतरचा विचार केलेला असतो. एक गोष्ट देवाने काढून घेतली, पण त्यामागे नक्कीच काहीतरी चांगलं कारण असेल. आपण म्हणतो की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. सर्व काही स्वामी चांगलंच देणार आहेत. ते जे करतील ते योग्यच करणार आहेत. सर्व काही त्यांच्यावर सोपवून द्या. स्वामी चरित्र सारामृतात एक ओळ आहे, आम्ही आहो स्वामी भक्त, मिरवू नये लोकात. याचा अर्थ असा आहे की लोकांना आपण केलेल्या सेवेचा प्रचंड अहंकार निर्माण होतो. मी खूप वर्षापासून स्वामी सेवा करत आहे, आपण कोण करणारे? तर स्वामी सर्व सेवा करून घेतात. स्वामी सेवेचा अहंकार नसावा. जर सेवेचा अहंकार असेल तर तुम्ही करत असाल तर तुमची सेवा कधीच स्वामीपर्यंत पोहोचणार नाही. किती वर्ष झाले स्वामी सेवा करतो यांचा काहीही उपयोग होणार नाही. तुम्ही किती श्रद्धेने आणि विश्वासाने व भक्तीने मनपूर्वक सेवा करतात, किती चांगले कर्म करतात, या सर्वांचे साक्षीदार स्वामी आहे. प्रत्येकाच्या आयुष्यावर, प्रत्येकाच्या श्वासावर स्वामींचं लक्ष असतं. म्हणून स्वामींच्या सेवेचा कधीच अहंकार करू नका. कोणाकडून काय करून घ्यायचं, काय नाही, स्वामींच्या इच्छेनुसार घडतं. म्हणून अहंकार करू नये. जर स्वामीसमोर झुकलं तर कुणासमोर झुकायची गरज कधीच आयुष्यात पडत नाही. कितीही अडचणीत, संकटात आहात तर नामस्मरण करत राहायचं. मनच लागत नाही, काहीच करू वाटत नाही. तर या प्रगट दिनापर्यंत फक्त जप, स्वामी नामस्मरणाची गोडी लावून घ्या. जेव्हा नामस्मरणाची गोडी आपण नामस्मरण करतो तेव्हा स्वामीलाही आपली गोडी लागते. तुम्ही फक्त जप करा. चालता बोलता कधीही, केव्हाही, कुठेही, कसाही नामस्मरण करू शकता. त्याला कुठलेच बंधन नाही. नामजप करून मन आनंदी होतं, वाईट विचार कमी होतात आणि स्वामींचा आधार वाटतो की स्वामी माझ्यासोबत आहे. जेव्हा सकारात्मक विचार करतो तेव्हा आपल्या आयुष्यात नेहमी चांगलंच घडत असतं. तुम्हाला आयुष्यात खूप अडचणी असतील तर जवळच्या केंद्रात जा. तिथे ज्या सेवा देतील त्या सेवा करा. कुणाच्या सांगण्यावरून काही खरेदी करू नका. केंद्रात फ्रीमध्ये सर्व सेवा दिली जाते. लक्ष्मी प्राप्तीसाठी विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, नवार्णव मंत्र, व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्त या सेवा केल्यात तरीही खूप अनुभव येतो. कुंकुमार्चन केल्यावर पण अनुभव येतो. टाकावर किंवा सुपारीवरही तुम्ही करू शकता. स्वामी सेवा करा. या सेवेत खूप अनुभव येतात. लक्ष्मी प्राप्तीचे खूप अनुभव आलेले आहेत. तर मी हा व्हिडिओ इथेच थांबवत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.